मित्रांनो, तुम्ही बऱ्याच लोकांकडून ऐकलं असेल की एकदा इज्जत गेली की परत येत नाही. पण हे एकदम सपशेल खोटं आहे महाराज. इज्जत जाते बी, इज्जत येते बी आणि ती परत जाऊ बी शकते आणि परत येऊ बी शकते. माझ्या डोळ्यासमोरचं एकदम जिवंत उदाहरण आहे. मी कुठल्या पुस्तकातला रेफरन्स देत नाही इथे. 2 पोरं होते एका घरामध्ये. माझ्याच डोळ्यासमोरची गोष्ट आहे. एक पोरगा एकदम हुशार होता आणि त्याचा भाऊ एकदम मठाड, म्हणजे 10वी पर्यंत त्याला बाराखडीही नीट जमत नव्हती, अक्षरही नीट नाही आणि काहीच खरं नव्हतं. म्हणजे पास होईल का याचीही गॅरंटी नाही कॉप्या करून. एवढी वाईट परिस्थिती. आणि त्याला जेवढे ओळखायचे तेवढे सांगायचे, याला पुढे जाऊन काहीतरी शोक लागेल आणि हा याचा कार्यक्रम अर्ध्या जवानीमध्ये संपवून टाकेल. एवढी वाईट परिस्थिती होती. आणि अचानक तेच लोकं, तो पोरामध्ये अचानक ड्रास्टिक चेंज झाले, एकदम बदल झाले आणि तेच लोकं आता त्याला एकदम चांगलं म्हणतायत. इतकं चांगलं म्हणतायत की "अरे, अरे, हे कसं काय सुधारलं आणि एवढं कसं काय झालं?" आता तुमच्याही सोसायटीमध्ये तुम्ही बरेच बघितले असतील. पण जेव्हा त्याचा तो काळ चालू होता, तेव्हा त्याला इतकं वाईट हिणवलं गेलं, वेगवेगळ्या गोष्टींनी बोललं गेलं, काहीही बोललं गेलं. म्हणजे त्याच्या जातीवरून, खालच्या जातीवरून टीका केल्या गेल्या, पार जे शक्य झालं ते केलं गेलं. आणि आता त्यालाच एवढं चांगलं म्हणतायत की की एकदम भारी. म्हणजे तो ऐकून हसतोय की साले हेच लोकं होते का जे याला आपल्याला वाईट म्हणायचे, असं म्हणत असेल तो. तर मित्रांनो, इथे 2 गोष्टी आहेत. त्याच माणसाला तेव्हा इज्जत नव्हती आणि आता दुसरी गोष्ट आहे, त्याच माणसाला आता भरपूर इज्जत आहे. म्हणजे मग असं काय वेगळं झालं आणि आपण म्हणतो की एकदा इज्जत गेली की परत येत नाही. आता तिथे गेलेली इज्जत परतच काय आली? हां, पुढे असंही येऊ शकतो, परत तो दारू-बिरू पिऊन परत त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला. तो परत तिथं एकदम जे त्याने कमवलेलं आहे, जमवलेलं आहे, ते सगळं वाया चाललं गेलं. तर परत लोकं तेच बोलतील. म्हणजे इथे त्या पोझिशनला किंमत आहे, त्या माणसाला नाही. त्याच्या कामाला किंमत आहे, त्या माणसाला नाही. तुम्ही राहुल गांधी घेऊन घ्या. 20 वर्षापासून शिव्या खातोय तो माणूस, तरी तो हटत नाहीये. आता राजघराण्याचा माणूस हटत नाही म्हणून आपण काय टेन्शन घ्यायचं? तर मित्रांनो, एवढंच आहे. तर इज्जती-फाज्जतीला काही घाबरू नका. असेही आपले 3-13 वाजलेले आहेत. त्याच्यामुळे कामाला लागा आणि जोरात कामाला लागा. कोणाचा विचार करू नका, काही करू नका. जे मनात येईल ते करा. गेलं तर गेलं, असंही आपल्यापाशी काय आहे? असं तेवढं जय हिंद, जय महाराष्ट्र.